आपण समोर बघतोय ही व्हॅन आहे. नाना पालकर कृती समितीच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन काम करत असतो. आज आपण इथे स्तनाचा कर्करोग मोफत तपासणी सेवा याच्या अंतर्गत थर्मल स्क्रीनिंग हे मॅमोग्राफीच्या आधीचं थर्मल स्क्रीनिंग आपण इथं आज केलेलं आहे. साधारणतः दिवसभरामध्ये 35 महिलांची तपासणी करण्याची क्षमता आहे. आज आपण साधारणतः 32 महिलांची तपासणी केली आहे. त्यामध्ये आपण बघतोय आतमध्ये सेटअप कसा आहे. तर सेटअपची आपण माहिती घेऊया त्या ताईंकडनं. आतमध्ये आपण व्हॅन आहे. या व्हॅनमध्ये थर्मल स्क्रीनिंगच्या माध्यमातून आपण तपासणी करतो. बरोबर. मला थोडक्यात माहिती सांगा की आपण कसं त्या महिलेचं वय किमान 25 हवं नवीन याच्याप्रमाणे 25 ते 65. तर महिला आल्यानंतर काय केला ते तपासणी करायचे काही इन्स्ट्रक्शन्स असतात. बेसिक इन्स्ट्रक्शन म्हणजे त्यांना रूल्स फॉलो करायचे, काहीच नाही करायचं. हा थर्मल कॅमेरा आहे, ह्याच्यामध्ये थर्मल हीट कॅप्चर होते, बॉडीची थर्मल हीट कॅप्चर होते. मग इथं महिलाला आम्ही बसवतो. त्यांना अपर बॉडीचे कपडे काढायचे आहेत आणि ते ठेवायचे आणि ज्या पोझिशनवरती त्यांना सांगणार त्या पोझिशनवरती त्यांना फक्त बसायचे. आणि इथं 2 कूलर लागले आहेत, AC आहेत 2. त्याच्यामध्ये कूलिंग होणार, पूर्ण अपर बॉडी कूल करतात. त्याच्यामध्ये नॉर्मल सेल असतं ते कूल डाऊन होतं, जे ॲबनॉर्मल सेल असतं ते कूल डाऊन होतं. किती पण वेळ त्या महिलांना कूलिंगमध्ये 15-20 मिनिटं तरी कूल होणार नाही. कूल होणारच नाही. ते ॲबनॉर्मल सेल तरी कूल होते. जास्त पण तुम्ही थंडामध्ये बसवलं तरी पण ते कूल नाही. आणि हा कॅमेरा तेच कॅप्चर करतो. ॲबनॉर्मल हीट असेल तर ते कॅप्चर होतो. आणि इथं हा कम्प्युटर लॅपटॉप सगळं अटॅच आहे. त्याच्यामध्ये रिपोर्ट होतं की रिपोर्ट नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल असेल तर आमचं नाना पालकरची ब्रांच आहे बोरिवलीमध्ये, तिथं आम्ही फ्रीमध्ये सोनोमॅमोग्राफी करून आणि पुढचं जे पण प्रोसिजर आहे ते त्यांना हेल्प करतो पूर्ण एंडपर्यंत. आता साधारणतः याचं प्रमाण वाढलेलं आहे. हो. आणि प्रमाण वाढल्यामुळे महिलांनी हे करून किमान वर्षातून एकदा करून घ्यावं. हो. 6 महिन्यात काय थर्मल स्क्रीनिंग 6 महिन्यातून एकदा करायलाच पाहिजे. आणि इथे आता तुम्ही मला थर्मल स्क्रीनिंग वर्षी तर कोणत्याही वेदना नाही, कोणाचाही स्पर्श नाही, कोणीही बघत नाही, कोणते रेडिएशन नाही, लवकर शोध होतं. आणि AI तंत्रज्ञान अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण हे करतो. त्याच्यामुळे 10 ते 15 मिनिटापर्यंत तुम्हाला रिपोर्ट पण मिळतो. आणि हे पूर्ण फ्री आपण देतो ही सेवा. तर मला असं वाटतं फ्री देण्यामध्ये लहान बाकीने किमान 100 रुपये चार्ज फ्री देऊ नये. तर सुंदर आजचा हा झाला. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो. नाना पालकर स्मृतीसारख्या सेवाभावी संस्था आहेत. सेवाभावी संस्था बोरिवलीला आहे, परळला आहे, सांताक्रूजला आहे आणि ठाण्याला पण आता नवीन आपण चाललं आहे. ह्या सेवाभावी संस्थेचं त्याला भेट द्या. चालणारे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम बघा आणि त्यात काय आपल्याला योगदान करता येईल ते करा. आजचा हा चांगला सुंदर हा कॅम्प आपण आयोजित केला त्याबद्दल अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठा आणि आमच्या भाजपच्या माध्यमातून नगरसेवक आहेत अनिता आदळे त्यांच्या माध्यमातून आयोजित केला. तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार. अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठाच्या माध्यमातून आपण थर्मल स्क्रीनिंग हा कॅम्प आपण आयोजित केला आहे. आणि या कॅम्पसाठी सर्व इथले नागरिक उपस्थित आहेत, पेशंट्स आहेत. आणि स्त्रियांची काळजी घेणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. आपण शेवटी स्त्रीला आपण माता मानतो आणि ह्या मातेची काळजी आपण घेतली पाहिजे. या कार्यक्रमासाठी ह्या छोट्याशा उद्यानासाठी माननीय तेजश्री ताई करंजुले आले, त्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर स्वप्ना चौधरी या आपल्याच परिवारातल्या आहेत, त्यामुळे त्यांचा आभार मानतो. मी माननीय नगराध्यक्षांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठान यांनी आयोजित केले. आज आपण नाना पालकर समितीतर्फे आपण बघतोय हा कॅम्प आयोजित केलेला आहे. आणि आपण नेहमी बघतो की महिला खरंच आपल्या स्वतःच्या म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपण दुःखद जरी असलं तरी पण आपण अंगावर काढतो. तर नक्कीच ह्या माध्यमातून आता ते मोठ्या प्रमाणात पसरत आहे आपले ब्रेस्ट कॅन्सरचा आजार, त्याचं डिटेक्शन होणार आहे. आणि नेहमी आपण बघितलं गेलं की
म्हणजे एकदा आपण थर्ड किंवा फोर्थ स्टेजला डिटेक्ट करू अर्ली स्टेजला डिटेक्ट झालं तर ते सक्सेसफुल ट्रीटमेंट आपण देऊ शकतो आणि त्याला प्रिव्हेंट करू शकतो. तर नक्कीच मी खरंच अंबरनाथ समन्वय त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकं चांगल्या प्रमाणात याचं कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला असं करावं लागणार नाही की आज आपण 30 लोकांचं रजिस्ट्रेशन घेतलं आहे, पण अजून पण गरज आहे आणि आपण असे कार्यक्रम करूयात फ्युचरमध्ये चांगल्या याच्यासाठी. त्या सगळ्यांना परत शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण हे 30 रजिस्ट्रेशन का, कारण साधारणतः याची कॅपॅसिटी पूर्ण दिवसामध्ये 30 किंवा 35 जास्ती असते, तपासणी होते. आपण रजिस्ट्रेशन घेणार आहोत 30-35 झाल्यानंतर त्यांना शेवटी नाना पालकर स्मृती हे देशातील 1 नंबरचं सेवा प्रकल्प आहे. हे संघ परिवाराच्या माध्यमातून चाललेलं सेवा प्रकल्प आहे आणि हे निशुल्क आहे. पण आपल्याला माझं असं मत आहे पूर्वीपासून कोणाला फुकट द्यायचं नाही. नाममात्र 100 रुपये आपण त्याचं देणगी मूल्य ठेवलं. हे 100 रुपये आपण नाना पालकर स्मृतीला त्याची पावती फाडणार आहोत हे मी जाहीर सांगतोय. त्यामुळे फुकट असलं का त्याची बिलकुल किंमत राहत नाही. मी आपल्या प्रभागातील साई सेक्शन, कांसे सेक्शन आणि अंबरनाथमधील सर्व जनता, सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण पुढे या. कारण वेळीच कॅन्सर हा असा आजार आहे की शेवटच्या स्टेजला कळतो. म्हणजे माणूस आता 3rd स्टेजला आणि त्याचा उपचार. तर माझी अशी विनंती आहे, आपलं आरोग्य सुरक्षित राहिलं म्हणजे घरातलं आरोग्य महिलांचं जर सुरक्षित राहिलं ना की अख्खं घर सुरक्षित राहतं. म्हणून महिला आधी सक्षम आणि सुरक्षित राहिली पाहिजे. तर घर सुरक्षित राहील, तर आपलं शहर सुरक्षित राहील, तर देश सुरक्षित राहील. म्हणून आपण भविष्याचा विचार करून आपण हे थर्मल स्क्रीनिंग किंवा इतर काही चाचण्या टेस्ट आहेत ह्या करून घ्याव्यात. यानंतर थोडंसं 2 मिनटं हे जे सगळं प्रोव्हाइड केलं आहे, म्हणजे काही लोक पडद्याच्या मागे काम करतात. हे माननीय ईश्वरजी चव्हाण वेळोवेळी सहकार्य करतात. कारण शेवटी हे स्ट्रक्चर आहे, याला विद्युत लागतं, याला जागा लागते, सावली लागते. काही लोक म्हटलं का चौकात ठेवा, पण नाही आहे, कारण शक्य नाही. कारण याला सगळं आतमध्ये AC आहेत आणि हे कुलिंग राहायला पाहिजे. तसंच पेशंटचं सुद्धा नॉर्मल उन्हात पण त्या महिलेने बसायला नाही पाहिजे. असं सगळ्या अडचणी असल्यामुळे आपण इथं ठेवलंय. तर जास्तीत जास्त या महिलांनी, मातांनी भाग घ्यावा. तसंच आता ताईंनी कालच एका फोनवरती त्या आज आल्या. त्यांच्या व्यस्त वेळ आहे त्यांचा, कारण की सगळं बरबटलेलं आणि याच्यातनं सगळं साफ करायचं ही मुख्यतः जबाबदारी तुमच्यावर आहे. त्याच्यातनं त्यांनी वेळ काढला. त्यांचं अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठान आणि भाजपच्या वतीने सुद्धा, कारण मी भाजपचा कल्याण जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, तर त्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि ताईंचा सुद्धा, म्हणजे ह्या आमच्या ताई आहेत स्वप्नाताई, ह्या सुद्धा बाजूला यांचं आयुर हॉस्पिटल आहे. त्यामुळे आज पेशंट भरपूर आहेत, पण त्या म्हणलं की मी 2 मिनिटं येऊन जाईल. तर त्यांचाही खूप खूप आभार. धन्यवाद. कूलिंग मध्ये बॉडीची नॉर्मल सेल असते ना, ती कूलिंग मध्ये कूल डाऊन होते. जे ॲबनॉर्मल सेल असतात ते कूल डाऊन होत नाही. हा कॅमेरा तेच कॅप्चर करतो. मग ते ॲबनॉर्मल सेल कॅप्चर झाल्यावर ते काही लंप असेल मग ते डिटेक्ट होतं आणि रिपोर्ट ऑन द स्पॉट भेटणार. हा सगळं टेक्नॉलॉजी AI बेस्ड आहे. आणि रिपोर्ट भेटल्यानंतर जर कोण पेशंट सस्पेक्टेड असेल मग त्यांचं सोनोमेमोग्राफी, आम्ही आमचा ब्रांच आहे नाना पालकरचं बोरिवलीमध्ये, तिथं आम्ही फ्रीमध्ये सोनोमेमोग्राफी करून देतो. मग ते कुठला लंप आहे ते कळतं. सगळं लंप कॅन्सरस लंप नसतात, काही मिल्की लंप असतात, हॉट लंप असतात. मग ते एक्झॅक्टली कसला लंप आहे ते कळून येतं सोनोमेमोग्राफीमध्ये. नंतरचं पुढचं प्रोसेस काय असेल ते आम्ही एक्सप्लेन करतो आणि फुल सपोर्ट असतं टिल दी एंड. आतमध्ये पेशंट बसतात त्याच्या आतमध्ये. AC आहे, सगळं कूलिंगची आहे. 2 कूलर आहेत, 2 AC लावल्यात. गाडीची पण AC चालू असते. हा कूलिंग मध्ये मी बसवतो, पूर्ण अपर पार्ट कूल करतो. जर ॲबनॉर्मल सेल असला तर ते कूल डाऊन होतच नाही. 2 मिनिटं आम्ही असं कूलिंग मध्ये बसून ठेवतो. मग ह्या कॅमेरामध्ये इमेजेस कॅप्चर करतो अकॉर्डिंग टू द पोझिशन. इथं दिलंय, आतमध्ये पोझिशन दाखवलंय. त्या पोझिशन वरती फक्त बसायचं आहे आणि काही रेडिएशन नाहीये, काहीच नाहीये याच्यामध्ये. नॉर्मल स्कॅनिंग, थर्मल स्कॅनिंग, ह्या थर्मल स्कॅनिंग म्हणतात. आणि रिपोर्ट ऑन द स्पॉट भेटणार. हा 10 मिनिटं लागतात. हा प्रोसिजर पूर्ण संपेपर्यंत 10 मिनिटं लागतात, मिनिमम 10 मिनिटं. ऑन द स्पॉट जर इमेज कॅप्चर केलं तोपर्यंत ते 10 मिनिटं लागतात. रिपोर्ट होईल 2 मिनिटात पण रिपोर्ट येतो. AI बेस्ड टेक्नॉलॉजी आहे.
हा जो कॅम्प आपण ठरवला म्हणजे आरोग्य शिबिर, हं. सातत्याने आपण गेल्या 10 वर्ष आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो. पण आता मेमोग्राफी जो कॅम्प आहे हं. हे नाना पाटकर स्मृती हे देशातील संघ परिवारातील एकमेव उपक्रम असा आहे की मोफत सुविधा मोफत दिलेली आहे. सुविधा आहे. पण आपण मोफत सुविधा दिली, पण आपण त्यांना देणगी पण देणार आहोत. जेवढे आपले पेशंट 30 पेशंट तर 3,000 रुपये देणगी, 100 रुपये. अरे पण पेट्रोल लागतो ते माणूस आणि पैसे घेतले नाही तर किंमत नाही, नसते. नाही, फुकट बरोबर. काहीच देऊ नये हा, कोणाला. बरोबर. पण त्याच्यामुळे- लोकांना अजिबात किंमत नसते. कुठेच लोक जास्त तोंडावर गोडणी मागून लाथा अशी का नाही, तर पैसे घेतलेच पाहिजे. इथे परमेश्वर- डॉक्टर पेक्षा कमी आहेत हे आम्ही बघून आलो. डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं 10,000 तुम्ही देता, इथे 100 रुपये द्यायला काय जाते, आनंदाने देऊ ना आम्ही. 100 रुपये सुद्धा आम्ही घेतले नसते. ती पण देणगी त्याची- म्हणून देताय तुम्ही त्याची त्यांना. किंमत नाही ना. बरोबर, फुकट लोकांना ठेवलं. किंमत राहतच नाही आणि ते घेतलेच पाहिजे. हे साधारणतः चांगलं. स्क्रीनिंग टेस्ट आहे. हो, अतिशय मेमोग्राफी चांगलं आहे. नाही. ते मेमोग्राफीच्या स्क्रीनिंग टेस्ट पूर्वी- दिलंय ना तिथे, सांगितलं ना आम्ही. काही लोक काय करतात, मेमोग्राफी कॅम्प करतात पण स्क्रीनिंग टेस्ट असते. आणि मला तिने इमिजिएट सांगितलं तुमचं नॉर्मल आहे म्हणून. हा असा उपक्रम आपल्या इथे परत व्हायला हवा का, असं काय वाटतं? असे उपक्रम व्हायला हवं आणि मॅक्झिमम महिलांना याचा लाभ मिळावा. तुम्ही महिलांना सांगा हा, की ते काही असे घाबरायचं उपक्रम घेतात, तुम्हाला तुम्ही काही आलेला घाबरू नका. आणि आपण आपली तपासणी करून घेतलीच पाहिजे. बाई ठीक तर घर ठीक आहे. ते घरातली लक्ष्मी व्यवस्थित पाहिजे, सगळं घर व्यवस्थित राहतं. आपण आपली सुरक्षा करत नाही, आपण आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. हे फर्स्ट महत्वाचं आहे प्रत्येक बाईने. तुम्ही तुमच्या मंडळात सांगा, सुयोग हा, महिला आणि मंडळाला मी सुद्धा स्वतः योगा करते आज 15 वर्ष. ह्या वयात सुद्धा माझं हा आलेलं काय म्हणतात निरोगी आलेलं आहे, पण काही तुला- नाही आलं. तुम्हाला आतमध्ये आलेला अनुभव कसा? आतमध्ये आलेला अनुभव अतिशय चांगला आहे. तुम्हाला कोणत्याही शरीराला touch होत- अतिशय काही त्रास झाला नाही. नुसतं बसायचंय, लांबून स्क्रीनिंग होते, काहीच नाहीये, बिलकुल त्रास नाहीये आणि कंचितही. तातडीने लगेच लगेच सांगितलं तिने नॉर्मल तुमचा रिपोर्ट आहे, हे महत्वाचं आहे. तिथं काही ठिकाणी कळत पण नाही. तिने मला इमिजिएट सांगितलं तुम्हाला नॉर्मल report रिपोर्ट नंतर आहे देतो असं. आणि व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. माझा नंबर घेतलेला आहे तिने. त्यामुळे अतिशय सुंदर आहे. तुम्ही आलात- आभारी आहोत तुमचे. नाही, आभारी असं नाही, आम्हाला जेवढं संजय सेवा- यादव, अनिता यादव यांचे आम्ही आभारी आहोत. चला, धन्यवाद. कसं काय वाटलं तुम्हाला? अगदी छान. धन्यवाद संजय भाऊ आणि अनिता ताईंना की तुम्ही जे मेमोग्राफीच्या अगोदरची ट्रीटमेंट असते थर्मल स्क्रीन थर्मस स्क्रीनिंग, तर ती किती महत्वाची आहे की पुढे जाऊन जर आपल्याला कॅन्सर ही गोष्ट खूप लास्ट स्टेजला कळते तेव्हा माणूस पूर्ण हललेला असतो. तर ही जागरूकता खूप छान आहे की जी होण्याच्या आधीच आपल्याला कळतंय. अगदी स्टेज असेल किंवा नसलेलीच बरी आहे महिलांना. पण तुम्ही खूप चांगले म्हणजे सेक्शनच्या महिलांसाठी चांगला उपक्रम राबवला आहे, ज्याने जागरूकता चांगली ही की आपण स्वतःकडे लक्ष द्यावं. म्हणजे मला जरा भीती वाटली आतमध्ये, पण मुली पण खूप सपोर्टिव्ह आहे. मशीन हँडल करतात त्या आणि छान त्यांनी मला छान घाबरू नका काकू, काय होत नाही. माझं पण स्वामींचा जप चालू होता आणि ट्रीटमेंट छान झाली आणि रिपोर्ट नॉर्मल आला. तर माझा एक अनुभव सांगते की खरंच आपण सुरुवातच लक्ष दिलं तर पुढे होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकतो, आपलं जीवन चांगलं जगू शकतो. आणि ह्यासाठी अनिता ताई आणि संजय दादाचे मनापासून आभार मानते. आणि भाजप आपले हिंदू राष्ट्राचे प्रणेते श्री मोदी साहेबांचे पण मी आभार मानते की त्यांनी ह्यांच्या सेवकांना ही संधी दिली आणि ती आमच्यापर्यंत आली आणि आम्ही त्याचा फायदा घेत आहोत. धन्यवाद. तुम्ही जे नाव मोदी साहेबांचं म्हणता, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. अच्छा जन्मशताब्दी वर्ष आहे अच्छा. आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये हे नाना पाटकर स्मृती आपण बघतो हा. ही संस्था संघ परिवारात अच्छा. गेले 17-18 वर्ष ही कार्यरत आहे. कार्यरत. की मुंबईला याचा मोठा व्याप आहे आणि हे सगळं आपण फ्री देतोय. पण फ्री देत असताना त्याचं काहीतरी योगदान असलं पाहिजे, म्हणून आपण 100 रुपये फक्त नाममात्र आणि हे सुद्धा आपण त्या संस्थेला आपण देणार. देणगी देणार आहोत. तर आतला अनुभव म्हणजे लोकांना असं वाटलं असेल आधी मेमोग्राफी कॅम्प, हा. थर्मल स्क्रीनिंग, जर अशी मनात भीती असते थोडी ती भीती असते, पण तुमचा अनुभव असा की तिथे तुम्ही फक्त बसायचं, अगदी चिल्ड बसले, व्हायचं, चिल्ड. चिल्ड एसी चालू आहे, शांत. चिल्ड आणि मुली पण खूप सपोर्टिव्ह आहे आतमधली टीम, त्याच्यामुळे भीती नाहीशी झाली आणि रिपोर्ट पण चांगला आला. नॉर्मल. त्यामुळे अजून आता ह्याच्या पुढे तर म्हणजे मग असा अनुभव आला की कुठेही आपण न घाबरता आपली मला टेस्ट असं वाटतं की करून वर्षातनं घ्यावी. एकदा करावी आणि वर्षातनं एकदा. सगळ्या महिलांनी करून घ्यावी. शक्य असले तिथे जा, नसलं तर पण शेवटी ह्यांच्याकडे कसं आहे की घरामध्ये
जी माता असते सशक्त पाहिजे ती ती. माता जर सुरक्षित आणि आरोग्याने चांगली असेल तर घर आरोग्यदायी राहतं. खरंच आहे. एकदा मातेचं आरोग्य बिघडलं तर तुम्ही अनुभवा की कुटुंब कसं अगदी disturb निस्तेज असतं. होतं, निस्तेज होऊन जाणार म्हणून ही सगळ्या माता गोष्टी बरोबर. सुरक्षित ठेवण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही करतोय. तर तुमच्या सर्वांचा आम्हाला सहभाग हवा आहे. इथून पुढे सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भाजपचं जरी आम्ही आता माजी नगरसेविका अनिता अदक असतात तरी आम्ही रस्ते बिस्ते तर सगळे झालेले आहेत आपल्याकडे, सगळ्या सुविधा झाल्या. सुविधा. आता काय करायचंय तर आरोग्य आरोग्य लोकांचं मेन ठेवायचं. आहे. कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असेल ते करू आपण, MSCBचं काम असेल ते करू आपण, इतर सगळ्या. कारण शेवटी कसं आहे सरकार आपलं आहे. आपलं केंद्रात सरकार कोणाचं आहे मोदीजींचं मोदी आणि इथे कोणाचं देवेंद्रजींचं आणि इथे सुद्धा सरकार आपलं आहे. आपलं. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कोणताही प्रश्न असला तर आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांनी त्याचा तुम्ही इथं फायदा आलात. घ्यावा. एवढीच माझी विनंती की सर्व माता भगिनींना जागृत करा या धन्यवाद. संदर्भात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण साई विभागामध्ये थर्मल स्क्रीनिंगच्या माध्यमातून महिलांचं ब्रेस्ट कॅन्सर याची पूर्व चाचणी म्हणजे मेमोग्राफीच्या आधीची चाचणी आपण करतोय. नाना पालकर स्मृती रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन गेले अनेक वर्ष या सेवा विभागामध्ये काम करते. मुंबईला त्यांचं कार्यालय आहे आणि बोरिवलीला पण त्यांचं मोठं रुग्णालय आहे. तर त्यांच्या माध्यमातून आपण हा कॅम्प इथे आपण अरेंज केलेला आहे. पण अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कॅम्प घेतोय. हे निःशुल्क आहे. पण माझं असं मत आहे की कोणतीही सेवा देत असताना त्याचं काहीतरी थोडंफार शुल्क असावं. म्हणून आपण 100 रुपये नाममात्र शुल्क ठेवलं आहे. त्याच्यामुळे लोकांना मी जी सेवा घेतोय ती सेवा मी फुकट नाही तर काहीतरी त्याचं योगदान देतोय. तर थर्मल स्क्रीनिंगच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण कॅम्प घेऊ. साधारणतः दिवसभरामध्ये 30 ते 35 महिला ह्या त्यांचा टेस्ट होते. आपण बघतो इथे सर्व त्या ज्या महिला आहेत ह्या सगळ्या साई विभागातील आणि कॅन्सर विभागातील महिला आहेत. त्यांचे काही अनुभव पण आपण जाणून घेणार आहोत. तर माझ्या इथे भावनाताई या नाही 2 मिनिट हातच नाव आले मी घाबरले असतील. पण मला असं वाटतं तुमचा अनुभव सगळ्यांना सांगावं. काय अनुभव आला तुम्हाला इथे आतमध्ये? म्हणजे आम्ही पण चेकअप करायला इकडे आलो आणि अनिता ताईंनी बी मला 2-3दा फोन केलं आणि विचारलं, दादांनी बी फोन करून मला विचारलं की असं असं आहे तुमच्या समाजामध्ये तुम्ही सांगा. आणि मी प्रत्येकांना फोन करून पण सांगितलं, मेसेज पण दिलं. पण एक सगळ्यांना भीती असते की जाऊन काय आलं तर काय करायचं. पण माझं मत हे आपलं पहिला स्टेप आहे. आपल्याला जर माहिती पडलं की मला हे आहे तुम्हाला लवकर काय याच्यापेक्षा करायचं तुम्हाला ते तुम्हाला कळतं आणि कसं करायचं ते तुम्हाला जमतं करायला म्हणजे. आणि आपली आतमध्ये त्यांची सेवा वगैरे आतमध्ये व्यवस्थित आपलं जे तपासणी आहे ते एकदम व्यवस्थित झाली. आणि याच्यामुळे अनिता ताई आणि अदक दादाला खूप खूप आभार त्यांचा. आणि माझ्या मनात 6-7 जणी आले बोलायलासाठी पण माझ्या सांगते बोलायला मी ज्यांना बोलले ते लोक आले पण केलं पण. आणि सगळ्यांचा रिपोर्ट पण नॉर्मल आले. 2 का 3 जणांचा आला पण त्यांचं कसं स्टार्ट थोडंसंच आहे. मग त्यांनाच कळलं की आता आम्हाला याची करायची आहे. ते 6-8 महिन्यात त्यांचं रिपोर्ट पण चांगलं होणार. आणि आपण नाही केलं की आपला 3rd या 4th स्टेप झाला तेव्हा आपल्याला माहिती पडते. तर त्याच्यामुळे आपल्याला लई त्रास होतो. म्हणजे पुढे जाता जाता आपल्या घरातलं पण आणि बाहेरचं पण आपल्याला लई त्रास होतो. मातृभाषेतनं सांगा सगळ्यांना आव्हान करा की हे का करायला हवं म्हणून. माझ्या मातृभाषेमध्ये हां અમે ગુજરાતી છીએ, જૈન છીએ અને કચ્છી સમાજના છીએ. ગુજરાતી બોલવાનું એટલું જ મહત્ત્વ છે કે આ લોકોએ અમને કીધું પહેરના. અને મેં બી મારા હિસાબે મારા ગ્રુપમાં કે મારા લેડીઝ ફ્રેન્ડમાં કિટી ગ્રુપમાં બધાને જ મેં મેસેજ મોકલાવ્યા હતા. પણ એક બધાને ડર હતું કે આ કેવી રીતે થશે શું થશે એટલે અમે નથી કરાવતા. બધાને અનિતાએ ફોન બી કર્યું. મેં પ્રશ્ન નંબર બધાને લખાવ્યા હતા જે નામ આપ્યા ત્યારે. તો કે અમે તો લખાવી નથી ને અમને નથી ખબર અમને નથી કરાવવું કરીને. એક આપણને પોતાની ડર હોય છે કે હું કરાવીએ ને કંઈ આવશે તો શું કરશું આપણે. પણ આપણે કરાવીએ ને તો સ્ટાર્ટમાં આપણને ખબર પડે કે મેં કરાવ્યું છે તો આપણને તરત ખબર પડી જાય. અને પછી 3rd કે 4th સ્ટેટ આવે ત્યારે આપણને ખબર પડે. પછી આપણે હેરાન થઈ જઈએ છીએ ટ્રીટમેન્ટ પાછળ એના પાછળ. જે થયું એ સારું થયું. ताईंनी आपल्या मातृभाषेतनं का सांगितलं की मातृभाषेचे अटॅचमेंट असते. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना दाखवाल. मराठी भाषेची
अटॅचमेंट आहे, पण तुमच्या भाषेतील तुमच्या समाजातलं जास्त अटॅचमेंट असते. म्हणून हा मी मुद्दामून त्यांना म्हटलं की तुम्ही मातृभाषेतनं सांगा. साधारणतः आतमध्ये जे टेक्निक आहे, AI टेक्निक आहे, थर्मल स्क्रीनिंग आहे. त्या ज्या आपल्या महिला आहेत, त्या महिला तिथे समोरच्या चेअरवर बसतात आणि समोर तो थर्मल कॅमेरा असतो. कॅमेरा हे तुमच्या म्हणजे अंगाला कोणी बॉडीला कोणताही स्पर्श होत नाही. बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल केलं जातं आणि नॉर्मल केल्यानंतर ते थर्मल स्क्रीनिंगच्या माध्यमातून तुमचं स्कॅन केली जातं आणि नंतर त्वरित काही सेकंदात तुम्हाला रिपोर्ट तुमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती येतो. अशा रीतीने नाना पालकर स्मृतीच्या माध्यमातून आपण बघतो ही यांची व्हॅन आहे. त्याची किंमत साधारणतः मला असं वाटतं 70-80 लाखापर्यंत किंमत आहे आणि नाना पालकर स्मृती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम करत असते. आता नाना पालकर स्मृतीचा आपण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करू की त्यांची सेवा प्रकल्प अनेक आहेत, पण त्यांच्या माध्यमातून थर्मल स्क्रीनिंगची ही व्हॅन असते. ही व्हॅनसाठी आपल्याला 30 ते 32-35 पर्यंत त्यांचं लिमिट आहे. 35 किमान पेशंट म्हणण्यापेक्षा चेकिंग करणाऱ्या महिला तपासणीला हव्यात तरच ती येते. असते आल्यानंतर आता वाजलेत किती, 3:30 वाजलेत. सकाळी 10:30 वाजता सुरू झालेला कार्यक्रम 3:30 वाजलेत. मध्ये 15-20 मिनिटं त्यांचा जेवणाचा. साधारणतः 30-32 महिलांना, प्रत्येक महिलाला 10 ते 15 मिनिटं, काही जर कॉम्प्लिकेट असेल तर अर्धा तास होतो. साधारण 4-4:30 पर्यंत हा कॅम्प चालेल. माझी सर्व महिला माता बहिणींना विनंती की आपण पुढच्या काळात नोंदणी करून, याची नोंदणी झाल्यानंतर आम्ही त्यांना संपर्क साधून त्या वेळा मिळतील त्या वेळेप्रमाणे आपण ती परत पुढचा कॅम्प ठेवू. त्याच्याबरोबर अनेक टेस्टच आहेत, ब्लड टेस्ट पण आहेत. आपण ह्याच्या माध्यमातून विविध उपक्रम चालतात, तुम्ही वाचा आणि सगळ्यांनी न घाबरता. शेवटी कसं आहे, घरातील माता सुरक्षित असेल तर सगळे सुरक्षित राहतात. नाही तर माता एकदा आजारी पडली, घरचे सगळे घरचे काय प्रॉब्लेम असतात, जेवण कोण बनवणार, सगळं कपडे प्रॉब्लेम कोण देणार, घरातील लेडीजला प्रॉब्लेम झाला की घरात प्रॉब्लेम होतोय. हा आणि त्याच्यामुळे घरामध्ये कोणाला दुसरा जात लेडीज सगळं करून सुटते. हा म्हणजे बघा, माता नसेल किंवा एखादी स्त्री नसेल घरात तर त्याला घर पण येत नाही. नाही येत नाही ते. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे माता सुरक्षित राहिली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी अंबरनाथमधील सर्व महिलांसाठी आम्ही हा कॅम्पचा भविष्यकाळात योजना करू. तर सर्वांनी न घाबरता याची तपासणी करून घ्यावी.